मुंबई नाशिक रोड सतत का तोडला जातो ताई? हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे की खरं हे की गेली 25 वर्ष मुंबई नाशिक हायवेवरती काम जे आहे त्याचं हे सातत्याने कुठं ना कुठंतरी फोडलेलं आणि खरंय. कुठंतरी काम चालू होतं. परंतु मागच्या वर्षी आम्ही सर्व नाशिकच्या लोकप्रतिनिधी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ती बैठक घेतली आणि तेव्हा अजितदादा देखील होते, त्यांनी देखील एक बैठक घेतली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की या रस्त्याला खूप स्पीड मिळाला आणि या डिसेंबरच्या शेवटपर्यंत समृद्धी हायवेचं काम जे आहे हे पूर्णतः झालेलं दिसेल आपल्याला आणि त्यानंतर त्याला खोदाई करण्याची आवश्यकता राहणार नाही. वाढवण बंदरपासून ते समृद्धीला जोडलं जातं आहे. त्याच्यानंतर नाशिकचा एअरपोर्ट जो आहे त्याचं एकच टर्मिनल होतं, आता त्याचे टर्मिनल वाढवण्यात येते, म्हणजे त्याची डिपार्चर आणि अरायव्हल हे दोन्ही वेगळ्या केल्या जाणार आहे. त्यामुळे तो आमचा एअरपोर्ट जो आहे हा देखील मोठा होणार आहे. त्यामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी जी आहे, सुरत चेन्नई हायवे असेल, समृद्धी हायवे असेल किंवा आत्ताचे रिंग रोड जे आहे ह्याच्यामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप उत्तम होणार आहे आणि नाशिकला ते पुढच्या 25 वर्षामध्ये खूप पुढे घेऊन जाईल. अजून महत्त्वाचा मुद्दा सांगेल की समृद्धी हायवे आता जो काही कल्याणचा पुढचा पट्टा जो बाकी आहे, म्हणजे आपण वडप्याच्या इथे जे बाहेर आल्यानंतर पुढचा जो पट्ट्याचं काम समृद्धी हायवेचं बाकी आहे, म्हणजे समृद्धीला एकदा अटल सेतूला जोडल्यानंतर मी तुम्हाला सांगते की नाशिक ते मुंबई हे अंतर फक्त 2 तासामध्ये कापलं जाईल. आज ठाणं हे मुंबईची सिस्टर सिटी आहे, पण मी सांगते की पुढच्या या 10 वर्षामध्ये सिंहस्थाची काही कामं आणि या सगळ्या रस्त्यांना जी गती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे पुढचं इगतपुरी आणि नाशिक ही मुंबईची सिस्टर सिटी म्हणून ओळखली जाणार आहे. मी तुम्हाला सांगते की नाशिकचा हा जो समृद्धी हायवे आहे हा जर 25 वर्षांपूर्वी झाला असता तर पुण्याच्या एवढीच डेव्हलपमेंट आमच्या नाशिकची झाली असती. पण आता ठीक आहे, देर है अंधेर नाही आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नाशिकची देखील विकासाची दारं जी आहेत सुसाट वेगाने उघडताना आपल्याला दिसणार आहे. म्हणजे आम्ही वाढवणला देखील जोडले जाणार आहोत, आम्ही मुंबईला देखील जोडले जाणार आहोत, आम्ही नाशिक पुण्याचं काम जे आहे हायवेचं ते देखील संपूर्ण होत आलेलं आहे. मध्य प्रदेशला जोडणाऱ्या रस्त्याचं काम देखील आता पूर्ण होत आलेलं आहे. नाशिक पेठचं जे काम जे आहे ते हे झालेलं आहे. अजून महत्त्वाचं सांगते की नाशिकच्या अवतीभोवती असलेले जे काही धार्मिक स्थळं आहेत, उदाहरणार्थ की वणी आहे आमचं नाशिक जिल्ह्यामध्ये, टुरिझम करण्यासाठी म्हणून काय टेम्पल टुरिझम अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून देवाभाऊनी वणी नाशिक जो रस्ता जो आहे त्याचं देखील चौपदरीकरण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. नाशिक शिर्डी आणि शिंगणापूर ह्याचं रुंदीकरणाचं काम जे आहे चौपदरीकरणाचं काम ते देखील प्रगतीपथावरती आहे. आणि प्लस आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर रोडला आपण हेलिपॅडची व्यवस्था करत आहोत आणि त्यामुळे सिंहस्थामध्ये येणारा जो भाविक जो आहे त्या भाविकांना त्र्यंबकेश्वरचं दर्शन नाशिकमध्ये दर्शन घेतल्यानंतर त्यांना शिर्डीला जाता येणार आहे किंवा शिर्डीमध्ये आलेला जो भाविक जो आहे त्यांना ह्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला येता येणार आहे. त्यामुळे टुरिझमला निश्चित स्वरूपामध्ये बूस्ट मिळणार आहे.